नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत आंबट न होता अगदी घट्टसर असा आणि मलाईदार दही. आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी चाकूने सुद्धा त्याच्या वड्या पाडता येईल अशा प्रकारचं घट्टसर दही आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तेही एका ट्रिकने बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सुद्धा असं एकाच प्रयत्नामध्ये असं घट्टसर दही बनवता येईल. तर रेसिपीला चला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे. तर बघू शकता इथे अर्धा लिटरचे 2 पॉकेट मी घेतलेले आहेत. साधारण 1 लिटर दूध आहे. त्यासाठी मी 1 पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं 2 टेबलस्पून पाणी घालून घेतलेलं होतं, कारण भांडं स्टीलचं असल्यामुळे दूध खाली तळाशी लागू नये यासाठी मी 2 टेबलस्पून आधी पाणी त्यामध्ये घातलेलं होतं. आणि हे दूध आपल्याला चांगल्या प्रकारे आटवून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलेलं होतं, त्यामुळे दूध आपल्याला घट्टसर असं थोडंसं दूध आटेपर्यंत आपल्याला दूध चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे. दूध पॉकेटऐवजी दूधवाले दादा जे दूध घेऊन येतात त्याचं सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने सोप्या ट्रिकने घट्टसर दही घरच्या घरी बनवू शकता. त्यानंतर आपल्याला सतत हलवत दूध आपल्याला चांगल्या प्रकारे आटवून घ्यायचं आहे. दुधावर जी साय जमा होते त्याला दुधामध्येच मिक्स करत जायचं आहे आणि दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं दूधसुद्धा गरम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुधाला थंड करून घ्यायचं आहे. अगदी जास्तही थंड करायचं नाही, थोडंसं कोमट राहील असं. अगदी आपलं बोट आपण कमीत कमी 1 मिनिटं तरी दुधामध्ये ठेवू शकतो, एवढं थंड आपल्याला दूध करून घ्यायचं आहे. ही एक ट्रिक्स आहे, तुम्ही लक्षात घ्या. एकदम दूध पण थंड करायचं नाही. नंतर आपल्याला आपल्या ज्या ठेवणीमधील जो दही आहे त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचा आहे. इथे मी 2 टेबलस्पून इतकं दही घेतलेलं आहे. त्याला चांगला फेटून आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे उकळून घेतलेलं दूध होतं त्यापैकी थोडंसं दूध त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला ज्यामध्ये दही लावायचं आहे ते भांडं घ्यायचं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे आपण जे दूध आणि दह्याचं मिश्रण घेतलं होतं त्यामध्ये ओतून आपल्याला चारी बाजूने संपूर्ण भांड्याला आपल्याला चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला दही त्याला लावून घ्यायचं आहे. याऐवजी तुमच्याकडे मातीचं माठ असेल तर त्यामध्ये सुद्धा दही लावू शकता. माठातलं दही एकदम घट्टसर असं तयार होतं, कारण दह्यामधील जे पाणी असते माठ त्यामधील पाणी शोषून घेत असतो. त्यामुळे माठातील दही तर एकदम बेस्टच तयार होते. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे दूध गरम करून घेतलेलं होतं ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याने चांगल्या प्रकारे दूध मिक्स करून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे थोडंसं दही आणि दुधाचं जे मिश्रण होतं ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून रूम टेम्परेचरवर आपल्याला कमीत कमी 7 ते 8 ठेवायचं आहे. तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही 1 दिवससुद्धा ठेवू शकता. त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 घंटे रेस्टसाठी ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे. दही आंबट न होण्यासाठी दही आपलं जसं सेट झालं त्यानंतर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे आपलं दहीसुद्धा आंबट होणार नाही. ही एक ट्रिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही वापरून बघा. तर बघू शकता इथे आपलं दुसऱ्या दिवशी दही तयार झालेलं आहे. तर बघू शकता इथे किती एकदम घट्टसर आणि मलाईदार असं दही तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला चाकूने सुद्धा कापून दाखवते. तर बघू शकता इथे दह्याच्यासुद्धा एकदम अशा वड्या पडून राहिलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नक्की आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी सहज पहिल्यांदा जरी तर घरच्याच घरी अशा पद्धतीने आंबट न होता अशा ट्रिकने तुम्ही घरच्या घरी दही बनवून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.